प्रत्येक गावात दादा, काका, मामा, नाना अशा नावाने ओळखली जाणारी माणसे असतात. अशाच एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला सर्व गाव आबा म्हणायचा. सारा गावचे ते आबा होते. काबड कष्ट करून आबानं 2 पोरं वाढवली, लहानची मोठी केली. पोरांना खायला प्यायला दूध पाहिजे, रतिबाचं किती पुरायचं म्हणून एक म्हैस पाळली. पोरं तालमीत लोळायची आणि घरी येऊन दूध तुपतं खारीक खोबऱ्यावरच्या खुराकावर ताव मारायची. अशा लाडात वाढवलेल्या पोरांचं धूमधडाक्यात लग्न केली आणि मॉडर्न विचारांच्या सुना घरात आल्या. पूर्वी सासवा सुनांना त्रास द्यायच्या, त्यांचा छळ करायच्या, जाचहाट करायच्या. पण अलीकडे काळ बदलला. सुना सासवांना छळायला लागल्या. प्रसंगी घराबाहेर काढायलाही कमी करत नाहीत. काही सासूसुना मायलेकींसारख्या असतील तो भाग वेगळा, पण सुनांकडून त्रास सहन करण्याचं नशीब सगुणाच्या वाट्याला आले होते. सगुणा लवकर उठायची, म्हशींचं शेण घाणं काढायची, अंगण झाडून काढायची, भांडी घासायची, अंघोळीला पाणी देखील गरम करायची. दिवस चांगला वर आल्यावर सुना उठायच्या, तरी अजून हे झालं नाही ते झालं नाही म्हणून सासूला बोलायच्या. मोलकरणीसारखं काम करून सुनांचं बोलणं ऐकून घ्यावं लागायचं. बिचारी सगुणा गपगुमान सहन करायची. अब्रूदार बाई ती. घरातील गोष्ट कुणाला बोलून दाखवायची नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची. कष्ट करून करून एके दिवशी सगुणाने डोळं झाकलं. आयुष्यभर जिनं साथ दिली ती जोडीदारी निघून गेल्यावर स्वतःच्या घरात आबा आता पोरके झाले. आबा आता थकून गेलं होतं. सगुणा होती तेव्हा आबाला सकाळी सकाळी दुधाचा चहा मिळायचा. दिवस थोडा वर आला नाही तोवर गरम गरम भाकरी, भाजी, दूध, ताक हवं नको ते वेळेवर जेवायला घालायची. पण आता सूर्य डोक्यावर आला तरी जेवणाचा पत्ता नाही. आबा उगीच दारात, सून आता तरी जेवा देव म्हणल, मग तरी जेवा म्हणल म्हणून वाट बघत बसायचे. पोटात भुकेने कावळे ओरडायला लागलेले असायचे, पण आबाला दम निघायचा नाही. सूनबाय स्वयंपाक झाला असल तर वाढ की जेवायला. म्हातारपणात भुका तर कशाला लागतात काय माहीत. उठलं सुटलं की वाढ जेवायला. दोघीतली एक सूनबाई कुरकुर करायची. त्यांनी सकाळी पोहे, शिरा किंवा उपीट असा नाश्ता केलेला असायचा. त्यामुळे त्यांना भूक लागत नसायची. दुपारी जेवलं तरी चालायचं. पण आबा कुठलं काय, त्यांना भूक लागायची. शिळं पाकं जे असल ते ताटात घालून सूनबाई ताट आबांपुढं आपटायची आणि गिळा म्हणायची. आबांचं वय झालेलं होतं. वाढलेला घास गिळवत नव्हता, तसाच तोंडातून फिरायचा. सगुणाची आठवण व्हायची. आबा कसं तरी 4 घास पोटात ढकलायचं आणि बाहेर निघून जायचं. गावातल्या पारावर, चौकातल्या पट्ट्यावर, मारुतीच्या देवळात नाहीतर गावाकडच्या चिंचेच्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसायचं. तेथेच थोडं लोळायचं. सारं उदास उदास आबाचं जिणं झालेलं. मोठी लेक नाही म्हणून दोन्ही सुना लेकीसारख्या मानल्या, पण दोन्हीही एक शब्द देखील बोलत नाहीत. घराचं घरपण राहिलं नाही. एखादा आलाच तर विचारतो, काय आबा बरं आहे का? होय बाबा बरं आहे की. मनातलं दुःख जीवाभावाचं कोणाजवळ बोलायचं? आबा मनातल्या मनात कुढत राहायचं. आबांची दोन्ही पोरं चांगली. दररोज दोघांपैकी एक जण आबांच्या जवळ बसायचा, बोलायचा. काय म्हणायचा, आबा वाटून द्या की. मग आबा म्हणायचं, अरे काय वाटून घ्यायचं, हाय हे सगळं तुमचंच आहे की. आता करतात तसंच कष्ट करा, पिकवा आणि गुण्या गोविंदानं खावा. घराची घरफोडी बरी नाही. एकदा आळा इसकटला की पुन्हा एक होत नाही. दोघांनी मिळून कमवा आणि मिळून राहावा. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून दोन्ही पोरांना वाटून घ्यायची घाई झाली होती. आबाला 5 एकर जमीन. आबान व सगुणा आई जमिनीत राबायचे, कष्ट करायचे. दिवस म्हणतानाही रात्र म्हणायची नाही. घाम गाळायचे, उत्पन्न काढायची. पांढरी धोत्र, पांढरा सदरा, डोईवर तांबडा फेटा, आयुष्यभर हा पोशाख. कसदार शरीर, सगुणाची साथ. गाडी भरून माल शेतातून घरी आणायचे. ओसरीला पोती ठेवायला जागा कमी पडायची. दोन्ही पोरं तालमीत ठेवलेली. त्यांना कधी कष्ट माहीत होऊ दिले नाहीत. दुधासाठी म्हैस, खाऊन पिऊन पोरं हत्तीवाणी पोसलेली.
पण लग्न झाली आणि पोरांना बायकांनी ताब्यात घेतलं. दोन्ही पोरं बैलबुद्धीची निघाली. त्यांनी वाटून घ्यायचा लकडासारखा आबामागं लावला होता. शेवटी धाकट्याने एके दिवशी आपल्या एकातले 5 पंच गोळा केले. थोरल्यानेही त्याची 4 माणसं आणली. आबांचा नाईलाज झाला. घरातली भांडीकुंडी, कपडालत्ता होतं नव्हतं ते बाहेर आणलं आणि वाटणी सुरू झाली. एक ताट थोरल्याला, हे दुसरं धाकट्याला, हा एक तांब्या थोरल्याला, दुसरा धाकट्याला, एक त्याला आणि एक त्याला, अशी भांड्यांची वाटणी झाली. पंच वस्तू उचलून दोघांना समान वाटण्या करून देत होते. एक फाटकं घोंगडं होतं. याचं काय करायचं? फाडून अर्ध अर्ध करायचं का? एक पंच घोंगडं उचलून म्हणाला, नको नको, ते असू द्या आबाला. आबाला अंथरा पांघरायला नको का? दुसरा पंच बोलला, बरं हे आबाला. घोंगडं बाजूला ठेवलं. धान्याची वाटणी, हे एक गव्हाचं पोतं थोरल्याला, दुसरं धाकट्याला. हे ज्वारीचं पोतं थोरल्याला, हे धाकट्याला. तेवढ्यात म्हैस ओरडली. जणू ती म्हणत होती की माझं काय? तिच्यापुढे गवताची काडी देखील नव्हती. एकानं म्हशीकडे हात करून विचारलं, म्हशीचं काय करायचं? म्हैस तर एकच हाय. 2 असत्या तर दोघांना एक एक दिली असती. आता कसं करायचं? एक पंच जोरात हसत बोलला, दोघात अर्धी अर्धी करा. सारे पंच हसले. वय गड्या, 2 तुकडं करा आणि 1 तुकडं दोघांना वाटून घ्या. तसं नको, 2 तुकडं केल्यावर म्हैस मरल की राहील? मग कसं? पुढचा भाग थोरल्याला आणि मागचा भाग धाकट्याला. म्हणजे थोरल्यानं वैरण खाऊ घालायची आणि धाकट्यानं दूध पिळायचं. वा रे वा, पंच खल करत होते, विनोद करून हसत होते. तेव्हा आबा म्हणाले, म्हशीला वैरण पाणी मी बघतो, मला काय काम आहे? दूध त्या दोघांनी घेऊ दे. अशा प्रकारे म्हशीची वैरण पाणी झाडलोट आबांनी करायची आणि दूध दोघं मुलांनी घ्यायचे. हा निर्णय सर्वानुमते करण्यात आला. आता घराची वाटणी. आबांनी दूरदृष्टीने 2 पोरांसाठी आत बाहेर अशा 2 खोल्यांचे नियोजित बांधकाम केले होते. ही या बाजूची खोली थोरल्याला, ही इकडची धाकट्याला. पंचानं खुलासा केला. आबाला रे? आबानं कुठं झोपायचं? एक पंच. आबा झोपतील ओसरीला. नको, मी आपल्या देवळात झोपत जाईन, आबा स्वतःच म्हणाले. आबांनी स्वतःचं देवळात झोपायचं कबूल केलं. अशी घराची वाटणी झाली. आता शेताची वाटणी. 5 एकर जमीन आहे. 2 एकर थोरल्याला, 2 एकर धाकट्याला आणि 1 एकर आबाच्या नावावर असू द्या. पंचानं सर्वांकडे नजर फिरवली. वय वय, आबाच्या नावाचा उतारा असू द्या. दुसऱ्या पंचानं पाठिंबा दिला. तेवढ्यात धाकटा म्हणाला, आबाच्या नावावर कशाला? 2.5 एकर करा. आबाचं आता कितीक राहिलं? पुन्हा खातेफोड करायला तलाठ्याकडे जावं लागेल. तालुक्याला तहसील कार्यालयात हेलपाटं घाला. पुन्हा कोणी हेलपाटं घालायचं? वय गड्या, आबा काय आता पिकलेलं पान, पुन्हा कोणी निस्तरायचं? त्यापरीस 2.5 एकर दोघांच्या नावावर करा. एका पंचाने स्पष्ट केलं. त्याला सर्वांनी होकार दिला. शेत झालं. पैसा अडका, सोनं नाणं काही नव्हतंच. जे सोनं होतं ते सगुणानं अगोदरच दोन्ही सुनांच्या अंगावर समान घातलेलं होतं. अशा प्रकारे सर्व चीजवस्तूंची समान वाटणी झाली. पण एका पंचानं मुद्दा उपस्थित केला. वाटणी झाली खरी, पण आबानं जेवायचं कुणाकडं? का त्यांनी हवेवर जगायचं? ही गोष्ट खरी होती. आबांनी खायचं काय? सगळे पंच एकमेकांकडे पाहू लागले. दोन्ही पोरं एकमेकांकडे आणि हळूच आपल्या बायकांकडे पाहत होती. बायका नकळत नकार दर्शवित होत्या. दोघांपैकी एक जणही जन्मदात्या पित्याला मी खाऊ घालतो म्हणत नव्हता. तेव्हा एका पंचाने तोडगा काढला. आबा सकाळी थोरल्याकडं आणि संध्याकाळी धाकट्याकडं जेवतील. हाय कबूल. दोन्ही पोरांनी होकारार्थी माना हलवल्या. अशा प्रकारे आबांच्या जेवणाची वाटणी झाली आणि पंच आपापल्या घरी निघून गेले. वाटण्या झाल्यामुळे दोन्ही पोरं आणि सुनांना आनंद झाला होता. कर्तृत्व नसताना आयत्या वडिलोपार्जित इस्टेटीचे मालक होऊन मिरवायला कोणाला आवडत नाही.
आबांची मात्र खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. सकाळी थोरल्याच्या दारात आबा जेवणाची वाट बघत बसायचे. सूनबाई नुसतंच घरात मिरवायची, पण आबाला जेवायला देत नव्हती. आबानं जेवायला मागितलंच तर उठसूट म्हातारं जेवायला मागते. सकाळ संध्याकाळचं एकदाच खाते, काय कुणास ठाऊक. थोरली फडाफडा बोलायची. आबाची कुत्र्यावानी गत झाली. आबा कसं तरी 4 घास खाऊन बाहेर निघून जायचे. रात्री जेवायला जायची इच्छाच व्हायची नाही. कधी जेवायचं तर कधी तसंच उपाशी देवळात घोंगड्यावर झोपायचं. दिवस कसा तरी जायचा. एखादं दुसरं माणूस देवळात यायचा. रामकृष्ण हरी, जय हनुमान मारुतीराया म्हणून हात जोडायचं. आबाजवळ थोडं टेकायचं, थोडं बोलायचं आणि निघून जायचा. रात्री आबा एकटंच असायचं. आला दिवस ढकलला पाहिजे म्हणत मनातल्या मनात झुरायचं. बोलणार तरी कुणाला. आबा आजारी पडलं. अंगात ताप भरला. छाती भरून आली होती. सारं अंग ठणकत होतं. आबा खोकत खोकत देवळाच्या कोपऱ्यात पडून होतं. देवापुढे केवळ एक तेलाचा दिवा मिणमिणत होता. बाकी सगळीकडे अंधारच अंधार. आबा खोकत होतं तेवढ्यात त्या गावचे गुरुजी देवापुढे उभं राहून दर्शन करत होते. खोकल्याचा आवाज ऐकून त्यांनी विचारलं, कोण आहे ते? आबांनी गुरुजींचा आवाज ओळखला. का व गुरुजी, मी हाय. गुरुजीचा ओळखीचा आवाज. कोण आबा तुम्ही? वय व गुरुजी, मीच हाय. आबा इथं काय करताय? अंधारात. गुरुजी जाऊन आबाजवळ बसले. जीवाभावाचा माणूस म्हणून आबांनी सगळा इतिहास सांगितला. वाटण्या झाले, मुलांचं दुर्लक्ष, सुनांचं बोलणं, साऱ्या गोष्टींचं रामायण आबांनी भडभडून सांगितलं. आबांचं मन मोकळं झालं. भरून आलेलं आभाळ ओसरलं. आबा डोळे पुसत शेवटी म्हणालं, गुरुजी, जगण्यात काय राम नाही बघा. म्हातारपण आणि कुतरपण सारखंच. आता मेलेलं बरं. करायचं तरी काय जगून? गुरुजींनी थोडा विचार केला. आबा, तुम्ही काळजी करू नका. तुमची दोन्ही पोरं माझ्या हाताखाली शिकल्याती. त्यांचं कान उपटतो. तुम्हाला ती बोलवायला येतील. तुम्ही घरी जा. काय नको बघा गुरुजी, कुणाची पोरं आणि कुणाचं घर. आबा, असं निराश होऊन बोलू नका. मी चलतो. या पोरांची कशी कान उघडणी करायची या विचारात गुरुजी आबांच्या घरासमोर आले. थोरला नुकताच जेवण करून ओट्यावर तंबाखू मळत बसलेला होता. अंधारातून कोणीतरी येत असल्याचा अंदाज घेत असतानाच एकदम साक्षात गुरुजींना पाहून तो म्हणाला, कोण गुरुजी? एवढ्या रात्रीचं इकडं कसं काय? आलो सहज फिरत. या ना, बसा. गुरुजींना सतरंजीवर बसायला जागा दिली. गुरुजी बसले. बायकोला पाण्याचा तांब्या आणायची ऑर्डर दिली. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणावर, सरकारवर बोलून झाल्यावर गुरुजींनी डायरेक्ट विषयाला हात घातला. आबा दिसत नाहीत. आबा कुठे आहेत? असतील की देवळात. घरी येत नाहीत का? कधी येतात, कधी नाहीत. त्यांच्या मनावर असतं. मग गुरुजींनी जरा जवळ सरकून खालच्या आवाजात प्रश्न विचारला, आबानं तुला सांगितलं की नाही अजून? कशाचं ओ गुरुजी? आणि कशाबद्दल म्हणताय? पैशाचा आणि सोन्याचा हंडा कुठं पुरून ठेवलाय ते सांगितलं का नाही अजून? काय सोनं आणि पैसा आहेत म्हणता? सोन्याच्या कांडी आणि चांदीचे राणी छाप रुपये. येडा का शहाणा आहेस? अरे काय आबाचा रुबाब होता. किती धान्य पिकायचं. आबाजवळ लई सोनं आणि पैसे हाय. ते त्यांनी कुठंतरी पुरण ठेवलं असल. गोड गोड बोलून आबाला विचारून घे. आबाला चांगलं चुंगलं खायला घाल. त्यांची मर्जी मिळव. त्यांच्या पोटात शिर आणि विचारून घे कुठं पुरून ठेवलंय ते. अरे हे पिकलं पान कधी गळून पडल. मग बसा बोंबट्या मारत. थोरल्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला गुरुजीचं म्हणणं पटलं. त्याला आबांची कारकीर्द आठवली. वय की व गुरुजी, माझ्या लक्षात आलंच नाही. मग बघ गड्या, तेवढं आबांना विचारून घे, नाहीतर पश्चाताप करत बसावं लागेल म्हणून म्हणतो.
थोरल्यानं ही गोष्ट बायकोला सांगितली. दोघांनी रात्रभर विचार केला. आपण ही गोष्ट आबाला विचारून घ्यायचीच असा निश्चयही देखील केला. या सकाळी दिवस उजाडायला थोरला देवळात गेला. आबा चला की घरी, आंघोळ करून चहापाणी घेऊन अजून परत या. चला. जरा आबा कणत कणत म्हणाले. कशाला आता घरी, उठू वाटत नाही बघ. असंच पडून राहावं वाटतंय. चला घरी, आंघोळ केल्यावर बरं वाटेल. आज दिवस कुणीकडं उजाडलाय तेच आबाला कळत नव्हतं. कधी 2 शब्द गोडीनं न बोलणारा पोरगा आज प्रेमाने घरी येण्याचा आग्रह करीत होता. आबा कसं तरी लटपटत घरी आले तर सुनबाईने आंघोळीला गरम गरम पाणी उतरलेलं होतं. लाईफबॉय साबण रोज विहिरीवर थंड पाण्यानं आंघोळ करणाऱ्या आबांना गरम गरम पाण्यानं आंघोळ केल्यावर हलकं हलकं वाटायला लागलं. तेवढ्यात गरम गरम पोहे, चहा आला. आबाला समाधान वाटलं. थोड्याच वेळात आबाचं आवडतं पिठलं भाकरी कांदा जेवायला. सकाळचं जेवण करून आबा देवळात आला. रात्री जेवायला या म्हणून थोरला आग्रहानं सांगितलं होतं. आज थोरला आबाची इतकी का सेवा करतोय हे धाकट्याला कळत नव्हतं. गुरुजींनी धाकट्याला चौकात गाठलं आणि आबाजवळच्या सोनं आणि पैशाबद्दल थोरल्याप्रमाणेच सांगितलं. थोरला आबाला गोड बोलून विचारून घेईल आणि तुला बसावं लागेल तसंच बोमट्या मारत हे देखील समजावून सांगितलं. धाकट्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. रात्री जेवण झाल्यावर थोरल्यानं आबाला जवळ बसवून विचारलं. आबा तो सोन्याचा आणि पैशांचा हंडा कुठे पुरून ठेवलाय हो? अरे लेका, कुठलं सोनं आणि कुठलं पैका? तुम्हाला लहानचं मोठं करता करता सगळं गेलं. तुमची थाटामाटात लग्न केली, कुठला पैसा आणि कुठलं सोनं? आबा तसं सांगायचे नाहीत. अजून आबाला चांगलं जपलं पाहिजे, त्यांच्या पोटात शिरलं पाहिजे, तरच आबा सांगतील असा विचार थोरल्यानं केला. धाकटा थोरल्याचं बारीक निरीक्षण करीत होता. दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी धाकटा देवळात गेला. आबा चला की घरी, आंघोळ नाश्ता चहा जेवण करून परत या. चला बरं. आबांना आजही आश्चर्य वाटलं. धाकट्याचं मन कसं वळलं हे कळेना. आबा घरी आले. धाकट्या सुनेने आंघोळीला कडक पाणी उतरले होते. लक्स साबण आणला होता. आबांची आंघोळ झाली. बरं वाटलं त्यांना. गरम गरम शिरा चहा नाश्ता झाला. पुरणपोळीचा स्वयंपाक. जेवण करून आबा देवळात आले. रात्री जेवायला या बरं का, धाकट्याने आग्रहाने बजावले. रात्री जेवायला कोंबडीचं मटण. आबांचं जेवण झाल्यावर धाकटा जवळ येऊन बसला आणि हळूच म्हणाला. आबा तो पैसा आणि सोन्याचा हंडा कुठं ठेवलाय हो? घरातच आहे की शेतात पुरलाय? अरे लेका, कुठला हंडा? तुम्हाला वाढवता वाढवता सर्व खर्च झाले. थाटामाटात लग्न केली, कुठला हंडा र? धाकटा विचारात पडला. आबा तसं सांगायचे नाहीत. अजून थोडं आबाला जपलं पाहिजे. गोड बोलून पोटात शिरलं पाहिजे, तरच आबा सांगतील. सोन्याच्या हंड्याविषयी आबाला विचारून घ्यायची स्पर्धाच लागली होती. अखेर 15 दिवस होऊन गेले. खाऊन पिऊन आबा गुटगुटीत झाले. पण आबा पैसे आणि सोन्याच्या हंड्याविषयी काहीच सांगत नव्हतं. म्हटल्यावर आबांकडे पुन्हा दुर्लक्ष होऊ लागलं. उतार वयात कितीही चांगलं खाल्लं तरी साथ देणार आहे का? असा महिना गेला. एके दिवशी आबा पुन्हा आजारी पडले. आबांच्या अंगात त्राण उरलं नव्हतं. आबांना उठता बसता येत नव्हते. नीट बोलताही येत नव्हतं. पुढच्या ओसरीवर कॉटवर आबा पडून होते. ते बेशुद्ध झाले होते. दोन्ही मुलांना आणि सुनांना खूप दुःख झाले होते. आबा मरतील याचं नव्हे, तर आबांनी हंडा कुठं पुरून ठेवलाय ते सांगितलं नसल्याचं दुःख सर्वांनाच झालं होतं. थोरला धावत डॉक्टरकडे गेला. जादा व्हिजिट फी देऊन डॉक्टरला घेऊन आला. औषधांचा उपयोग होत नव्हता. तरी डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर आबांना बोलतं करा. डॉक्टरांनी विचार करून सांगितलं. बोलतं कसं करायचं?
एक इंजेक्शन दिल्यावर थोडंसं बोलतील, पण त्याला 500 रुपये लागतील. ठीक आहे, हे घ्या 500 रुपये, पण आबांना बोलतं करा. डॉक्टरांनी 500 रुपयांचं इंजेक्शन आबांना दिलं. दोन्ही मुलांची उत्सुकता शिगेला पोचली होती. थोरला उशाला तर धाकटा पायत्याला. त्यांच्या बायका आपापल्या नवऱ्याच्या पाठीमागे तोंडाला पदर लावून उभ्या होत्या. आबांची थोडीशी हालचाल झाली. आबांनी डोळे उघडले. किलकिल्या डोळ्यांनी नजर इकडे तिकडे फिरवली. थोरला आबांच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, आबा बोला, काय सांगायचंय? जे असेल ते सांगा, बोला लवकर. इकडे तिकडे पाहून काही न बोलताच आबांनी डोळे मिटले. शांत पडून राहिले. मग धाकटा पुढे सरसावला. डॉक्टर, मीही 500 रुपये देतो. जरा जास्त औषध भरा, मोठं इंजेक्शन भरा, पण आबांना बोलतं करा. डॉक्टरांनी जरा जास्त औषध भरून आबांना इंजेक्शन दिले. पॉवर जास्त असल्यामुळे आबांनी चटकन डोळे उघडले. थोडीशी हालचाल झाली. ओठ थरथरले. धाकटा आबांच्या कानाशी जाऊन म्हणाला, आबा बोला, बोला आबा आता. आबांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यांनी उजवा हात वर केला आणि 2 बोटं वर केली. ओठ थरथरले. काय म्हणता आबा? 2 हंडे आहेत म्हणता? कुठं पुरलं ते सांगा. बोला आबा बोला. आबांनी नकारार्थी मान हलवली. आता आबांच्या अंगात थोडा जीव आला होता. 2 बोटं वर नाचवीत आबा हळूच अस्पष्ट आवाजात पुटपुटले, अरे पोरांनो, कुठला हंडा अन कुठलं काय? मी तुमच्या लग्नाला गुरुजींकडून 10,000 रुपये उसने घेतले होते. ते अजून परत केलेतले नाहीत. तू 5,000 आणि तू 5,000 असे ते परत करा. माझ्या आत्म्याला शांती लाभेल. अशा प्रकारे आबांनी वाटणी केली आणि त्यांचे डोळे मिटले. ते पुन्हा कधीच न उघडण्यासाठी. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.